नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पद आहे मित्रांनो, सफाई कामगार व लिपिक मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा मित्रांनो, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे? केसरी हे वर्तमानपत्र कुणी सुरू केलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती? हिंदू कोड बिलाची निर्मिती ही कोणी केली होती? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव. हे काय होते मित्रांनो? राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते म्हणजे यशवंतराव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय डॅश आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय डॅश आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 62 वर्षे आहे. काय मित्रांनो? 62 वर्षे हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय म्हणजे 62 वर्षे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य म्हणजे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करत असतो? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाची नियुक्ती करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कोठे आहे? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सारनाथ या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपास यांच्याशी संबंधित म्हणजे सीबीआय ही संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदेचे वरिष्ठ सभागृह आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यसभा. राज्यसभा काय मित्रांनो? संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मीनाक्षी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? मीनाक्षी मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मदुराई. म्हणजे हे ठिकाण म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. म्हणजे मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 2023च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेते संघ कोणता आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2023चा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ हा कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. काय मित्रांनो? ऑस्ट्रेलिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मानवाचा सर्वसाधारण रक्तदाब हे किती असतो? मानवाचा सर्वसाधारण रक्तदाब हा किती असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 120 ते 80. हा काय मित्रांनो? मानवाचा सर्वसाधारण रक्तदाब आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय येथे आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, नागपूर येथील विमानतळाचे नाव काय आहे? नागपूर येथील विमानतळाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय, म्हणजे इथं मिस्टेक झाली मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठे आहे मित्रांनो? नागपूर या ठिकाणी आहे. आपल्या प्रिंटमध्ये मिस्टेक झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येतो उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? पहा कोणता दिवस आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जून या दिवशी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे आणि अजून पण रिपीट होण्याची खूप शक्यता आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो. हा अर्थ सांगणारी म्हण आपल्याला सांगायची आहे. थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो याची आपल्याला म्हण म्हणजे ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. ही काय मित्रांनो? ही योग्य म्हण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, जीएसटी म्हणजे डॅडॅस आहे. जीएसटी म्हणजे काय मित्रांनो? डॅडॅस हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वस्तू व सेवा कर याला आपण जीएसटी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, दोस्त या शब्दाचे अनेक वचन काय होईल? दोस्त या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दोस्त. दोस्तच काय मित्रांनो? अनेक वचन म्हणजे दोस्तच हे होईल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, अभियोग या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे. अभियोग या शब्दाचा समानार्थी असणारा आपण शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आरोप. काय मित्रांनो? आरोप. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, नर्मदा या शब्दाची जात ओळखायची आहे. नर्मदा या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेषण. नर्मदा या शब्दाची जात म्हणजे विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली होती? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही कुणी सुरू केली होती? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाभारत या महाकाव्याचे रचयिता कोण आहेत? महाभारत या महाकाव्याचे रचयिता कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्यास. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लागण. काय मित्रांनो? संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे लागण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्पसंतुष्ट. काय मित्रांनो? अल्पसंतुष्ट. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पर्वत या शब्दाची जात ओळखायची आहे. पर्वत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सामान्य नाम आहे. काय मित्रांनो, पर्वत शब्दाची जात म्हणजे सामान्य नाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.